नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज तुमच्या या गुरु क्लास टेस्टच्या YouTube चॅनलवर पुन्हा स्वागत आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 11.3 याच्यातले 6 प्रश्न बघितले होते। व्हिडिओ थोडा मोठा होत होता म्हणून मी काही प्रश्न भाग 2 म्हणून तयार केलेला आहे, कारण का जास्त वेळ तुमच्याकडे पालक मोबाईल देत नाहीत, म्हणून मला तो विचार करून व्हिडिओ लहान तयार करावे लागत आहे। तर त्याच्यातला 7वा प्रश्न आहे, एका पेटीत 5 डझन आंबे याप्रमाणे 205 पेट्या भरलेला एक टेम्पो वाशीतील खाऊक फळ बाजाराकडे रवाना झाला। पेट्या उतरवताना 195 पेट्या टेम्पोत आहेत असे लक्षात आले, तर बाजारात किती कमी आंबे पोहोचले। या ठिकाणी एकूण पेट्या आहेत 205 ज्यावेळेस टेम्पोत ठेवल्या, आणि ज्यावेळेस उतरवताना त्या ठिकाणी त्या टेम्पोत होत्या 195 पेट्या। जर मोठ्या संख्येतून छोटी संख्या मायनस केली तर या ठिकाणी आपल्याला उत्तर मिळतंय 10, म्हणजे 10 पेट्या ह्या काय टेम्पोत कमी होत्या। आता हे मिळालं आपल्याला 10 पेट्या कमी होत्या। 1 डझन म्हणजे 12 आंबे होतात, आणि ह्या ठिकाणी आपल्याला 5 डझन सांगितलेलं आहे, मग 5 डझन म्हणजे 60 आंबे होतात। मग एका पेटीत 60 आंबे असे 10 पेट्या कमी, म्हणून जर याचा मल्टिप्लाय केला तर 0 0 0 2 0 डायरेक्टली, आणि 6 1 जा 6 600 आंबे। कारण आपल्याला पेट्या नाही विचारल्या किती कमी, आपल्याला विचारलंय की किती आंबे कमी होते। दिलेला आहे आपल्याला डझन मध्ये, विचारलेला आहे आपल्याला नग म्हणजे आंबे किती कमी होते। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 600 आंबे कमी पोहोचले। पुढचा प्रश्न आहे 8वा, 15 खुर्च्यांची किंमत 9750 आहे, तर अशा 3 डझन खुर्च्यांची किंमत किती। बघा मित्रांनो, 15 खुर्च्यांची किंमत दिलेली आहे आणि 3 डझन खुर्च्यांची किंमत विचारली आहे। मग सुरुवातीला या ठिकाणी काय करावं लागेल, जास्त संख्या आहे म्हणजे मोठी संख्या आहे, मोठ्या संख्यावरून एका खुर्चीची आपल्याला अगोदर किंमत काढावी लागेल। एका खुर्चीच्या किमतीवरून 3 डझन खुर्च्यांची किंमत आपल्याला काढायची। अशा वेळेला सुरुवातीला भागाकार करावा लागेल। भागाकार केल्यानंतर आलेलं उत्तर, त्या उत्तराला 3 डझन म्हणजे 36 खुर्च्यांनी त्याला गुणाकार करावा लागेल, त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळणार आहे। आता या ठिकाणी 9750 भागिले 15, 15 1 जा 15, 15 6 जा 19, 97 मधून जर 90 मायनस केले तर या ठिकाणी होतात 7। हा 7 इथं जर दिला तर इथं संख्या तयार होते 75। 15 5 जा 75, आणि हा 0 जसास तसा। मग ह्या ठिकाणी एका खुर्चीची किंमत मिळाली आपल्याला 650 रुपये। 650 एका खुर्चीची किंमत गुणिले 3 डझन, एका डझन मध्ये 12 असतात, मग 3 डझन म्हणजे किती झाले 36। 36 ने आता आपण त्याला गुणूया, 6 0 0, 6 5 जा 30, 30 सा 0 3 कॅरी, 6 6 जा 36, 36 मध्ये 3 मिळवले 39। हा अंक झाला सोडून, म्हणून इथं 0 3 0 0, 3 5 जा 15, 15 सा 5 1 कॅरी, 3 6 जा 18, कॅरीचा 1 मिळवला तर 19। यांची बेरीज 0 0 0 0 9 आणि 5 14 चा 4 1 कॅरी, 10 आणि 3 13 1 कॅरी 2, 23,400। आता या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर दिसत आहे, कारण 23,400 या ठिकाणी दिलेलं आहे आणि आपलं उत्तर ही ते झालेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर। पुढचा प्रश्न दिलेला आहे 9वा, एक वही तयार करण्यास 96 कागद लागतात, तर 11,760 कागदांच्या किती वह्या तयार होतील आणि किती कागद उरतील। किती
कागद उरतील तेही विचारले आणि किती वह्या तयार होतील तेही विचारलेले आहे. मग या ठिकाणी काय करणार आहे, मोठी संख्या मोठ्या संख्येला छोट्या संख्येने भाग देऊया. 11 7 60 आणि तर 96. आता 96च्या टेबलमध्ये 11 येत नाही म्हणून पुन्हा अंक घेतला 7. 96 1 जा 96. 7 - 6 केले 1 उरले. 11 - 9 केले तर 2. आता 6 हा खाली जसा तसा. 96 मल्टिप्लाय 2 केलं तरी चालेल किंवा 96 + 96 जर केले तर या ठिकाणी संख्या तयार होते 192. 6 6 2 से 2 1 कॅरी. 9 2 जा 18 आणि 1 19. मग या ठिकाणी 2 नंबरला मिळते आपल्याला 192 मायनस. आता 6 - 2 4. 1 - 9 होत नाही, इकडनं 1 कॅरी केला, इथं उरले 1. 11 - 9 2. 1 - 1 0. हा उरलेला 0 खाली जसा तसा उतरवला, संख्या मिळते 240. पुन्हा 96 2 जा 192 घेतले तर ह्या ठिकाणी उत्तर मी इथं लिहितो खाली 240 मायनस 192. इथं झाला 10, इथं उरले 3. 10 - 2 8. 3 - 9 होत नाही म्हणून इथून कॅरी, इथं उरला 1. 13 - 9 केले तर 4. 1 - 1 0. आता 122 एकूण वया होत्या आणि किती कागद उरले तर 48 कागद उरले. मग ह्या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 122 वया आणि 48 कागद त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. श्री सामंत यांनी एका आश्रमशाळेला 25,000 देणगी दिली. त्यातील 17,500 रुपयांची रक्कम प्रयोगशाळेतील उपकरणांची खरेदी करण्यासाठी व उरलेली रक्कम 15 गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती म्हणून समान वाटण्यासाठी विनियोग करण्यास सांगितले तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती शिष्यवृत्ती मिळाली. एका प्रश्नात 2 प्रश्न विचारलेले आहेत. येते लक्षात, एका प्रश्नात 2 उत्तर काढायची म्हणजे 2 प्रश्न आहेत त्या ठिकाणी. बघा 25,000 देणगी दिली आणि त्यातील 17,500 प्रयोगशाळेतील उपकरणांसाठी, म्हणून काय करावं लागेल 25,000 मायनस 17,500. 0 - 0 0 0 - 0 0. इथं 10 घेऊ, इथं 4. 10 - 5 5. 4 - 7 करायचं, इकडनं 1 कॅरी, इथं उरला 1. 14 - 7 7. 1 - 1 0. 7,500 रुपये आता त्यांच्याकडे उरलेले आहेत. ते कोणासाठी आहेत तर गुणवंत विद्यार्थ्यांना वाटप करायचे. तर एकूण गुणवंत विद्यार्थी आहेत 15 म्हणून 7500 डिवायडेड 15. जर 7,500 या संख्येला 15 ने भाग दिला तर प्रत्येक विद्यार्थ्याला किती रक्कम मिळेल हे आपल्याला कळणार. 15 1 जा 15. 15 5 जा 75 आणि हा 0 0 जशास तसे, म्हणजे हे 0 मी वरती देऊन घेतले. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 500. पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही, पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 11वा. एका सहलीसाठी प्रत्येकी ₹7,075 प्रमाणे 50 जणांनी वर्गणी दिली. सहलीचा एकूण खर्च 35,000 झाला. उरलेली रक्कम सहलीत सहभागी झालेल्यांमध्ये समान वाटली तर प्रत्येकाला किती रक्कम परत मिळाली. आता समान वाटप केलं म्हणजे तुम्हाला मी अगोदरच्या वेळेस सांगितले की प्रत्येकाला किती किती पैसे मिळाले ते तिथं विचारण्यात आलेलं आहे. पुन्हा एक गोष्ट सांगतो की पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं तर चांगली गोष्ट आहे, माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे. चला पुन्हा व्हिडिओकडे वळूया आपण.
आता 775 गुणिले 50 जणांची वर्गणी, म्हणजे 775 प्रमाणे 50 जणांची 50 व्यक्तींची वर्गणी, म्हणून कमी संख्येवरून म्हणजे एका संख्येवरून 50 ची संख्या काढायची असेल तर आपण गुणाकार करतो, म्हणून इथं 50, हा 0 जसा तसा, 5 5 जा 25 सा 5 2 कॅरी, 5 7 जा 35, 35 मध्ये 2 मिळवले तर 37 होतात, 37 चा 7 3 कॅरी, 5 7 जा 35 आणि 35 मध्ये 3 मिळवले तर 38 होतात. एकूण 38,750 आपल्याला एकूण रक्कम मिळालेली आहे. त्या रकमेतून सहलीचा एकूण खर्च 35,000 झालेला आहे, म्हणून तो 35,000 झालेला खर्च आपण या ठिकाणी मायनस करूया. 0 5 7 8 minus 5 3 इथं 0. आता 3,750 उरलेली रक्कम आहे आणि ती रक्कम या ठिकाणी 50 जणांमध्ये सारखी वाटप करायची आहे. तर प्रत्येकाला किती रक्कम मिळाली, म्हणजे कोणाला मिळाली तर हे 50 जणांनी जी वर्गणी दिली होती त्यांना रिटर्न करायची उरलेली रक्कम, त्यांना प्रत्येकाला किती मिळाली. 3 7 5 0 डिवाइडेड 5, हा 0 गेला, हा 0 गेला, उरला 5. 5 चा टेबल तुम्हाला येतो. 5 1 जा 5, 5 7 जा 35, 37 मधून 35 मायनस केले तर 2 उरतात. या ठिकाणी संख्या तयार होते 25. 5 जा 25 होतात. आपलं उत्तर आलेलं आहे 75. पर्याय क्रमांक 1 नाही, 2 नाही, पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न आहे 12वा. 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल. 2017 ला आलेला हा प्रश्न आहे. आता याला कशाने भाग द्यायचा आहे, 9 ने. उदाहरणात भाजक 2 ने कमी केला. आता भाजक म्हणजे हा भाजक आहे बघा, तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे. इथं असतो भाजक, इथं असतो भागाकार, जे खाली उरते ती बाकी असते आणि मध्ये जे अंक किंवा संख्या असतात ते असते भाज्य. मग आपल्याला भाजक 2 ने कमी करायचं आहे, म्हणजे 9 मधून 2 कमी केला तर कितीचा फरक वाढेल, तर भागाकार कितीने वाढेल. या ठिकाणी 6 डिवाइडेड 7 बघा, 9 minus 2 केले तर 7. आता दोघींमध्ये कितीचा फरक होणार आहे ते आपण पाहणार आहोत. 9 1 जा 9, 9 7 जा 63. 9 चा टेबल मध्ये 6 येत नाही, म्हणून 0 ने आपण त्याला भाग देऊया. उरली संख्या 6 खाली जशी तशी. पुढे संख्या तयार होते 63. 9 7 जा 63. उत्तर याचं मिळाले 707. 7 1 जा 7, 7 9 जा 63. पुन्हा याला 7 ने भाग दिला, जात नाही म्हणून इथं 0 घेतला. पुढचा अंक वाढवला 63. पुन्हा तेच 7 9 जा 63. आता या ठिकाणी 909 मधून 909 minus 707 केली तर आपल्याला उत्तर मिळतं आहे 202. पर्याय क्रमांक 1 नाही, पर्याय क्रमांक 2 नाही, पर्याय क्रमांक 3 नाही. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 202. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न 13वा आणि शेवटचा. 56 भागिले 8 या उदाहरणात भाजक 1 ने कमी केला तर भागाकार कितीने वाढेल. 2018 ला आलेला हा प्रश्न आहे. मागचा जो आपण प्रश्न सोडवला 12 नंबरचा, तो जो प्रश्न सेम त्याच्या सारखा आहे. मी सोडवलेली ट्रिक, मी सोडवलेली पद्धत, तुम्ही त्या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. हा प्रश्न तुम्हाला HW. व्हिडिओ कसा वाटला ते कळवा आणि धन्यवाद.
तुम्ही व्हिडिओ बघितला त्यासाठी.